मनाशी निर्धार करून प्रयत्न केल्यास यश निश्चित. गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांचं प्रतिपादन. चंदगड तालुक्यातील तावरेवाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार. शैक्षणिकदृष्ट्या दुर्गम असला तरी चंदगड तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिमत्ता ठासून भरली आहे. हे विविध ठिकाणी सिद्धही झालंय. मनाशी निर्धार करून प्रयत्न केल्यास यश निश्चित असतं. या वयात नाजूक अवस्था असते. आपण मुहाकडे झुकलं जातो, यातून सावरा. पुन्हा असे सत्कार करण्याची संधी द्या, असं आवाहन गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी केलं. गोकुळच्या तावरेवाडी दूध शीतकरण केंद्रामध्ये 10वी आणि 12वी मध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. प्रमुख वक्ते म्हणून पार्वती फाउंडेशनचे पुंडलिक पाटील यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी लक्ष्मण आढाव यांनी केलं. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना पुंडलिक पाटील म्हणाले, परदेशात वडिलांचे कष्ट मुलांना शाळेत दाखवले जातात. त्या पाठीमागे वडिलांनी घेतलेले कष्ट मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. तसा प्रयत्न भारतातही होणं गरजेचं आहे. सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. पालक पाठीशी आहेत. तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. वेळ पुन्हा येत नाही. पश्चाताप करणं इतकंच शिल्लक राहतं. तुमच्या करिअरवर लक्ष द्या. मेरिटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. शिक्षण सोपं राहिलेलं नाही. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमच्यासाठी सतत टाळ्या वाजल्या पाहिजेत, असं आवाहन केलं. यावेळी पत्रकार निवृत्ती हरकारे यांचंही मनोगत झालं. कर्मचाऱ्यांच्या मुलांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्याचबरोबर ऋतुजा यल्लापा पाटील हिनं स्पर्धा परीक्षेत यश मिळवून सरकारी नोकरी संपादन केली. त्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शाखा प्रमुख श्री चेंडके, देवाप्पा सदावर, विनायक कुंभार, राजेंद्र नांदवळेकर, प्रकाश तोडकर, दिलीप देसाई, भरत पाटील आदींसह विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते. युवराज पाटील यांनी आभार मानले.